नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा, काल 19 फेब्रुवारी 2025मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी लागली, याच्यामध्ये पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी अशा फेऱ्या झालेल्या आहेत। याच्यामध्ये बघा, पहिल्या फेरीमध्ये जे अर्जदार होते ज्यांना लॉटरी लागलेली आहेत 12,420 पहिल्या फेरीमध्ये जे लॉटरी विनर झालेले आहेत। त्यानंतर जी दुसरी फेरी लागली होती त्याच्यामध्ये 613 हे लॉटरी विनर झालेले आहेत आणि तिसरी फेरी हे जे लागलेली होती त्याच्यामध्ये 404 हे लॉटरी विनर झालेले आहेत। आणि जी चौथी फेरी लावण्यात आलेली होती बघा, 3 फेऱ्या झाल्यानंतर त्यानंतर बघा 6,081 याच्यामध्ये लॉटरी विनर झालेले आहेत। जर आपण टोटल जर यांचं जर बेरीज केली तर हे 19,518 म्हणजे काल जी लॉटरी झाली त्या लॉटरीमध्ये 19,518 हे लॉटरी विनर झालेले आहेत। आणि बाकीचे जे उरलेले आहेत म्हणजे सिडको लॉटरी जे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये त्यांचं एक नोटिफिकेशन आलं होतं की त्यांनी त्याच्यात सांगण्यात आलेलं होतं की 21,399 घरांसाठी लॉटरी निघणार आहेत। बघा, मग राहिले आता याच्यामधून जर हे मायनस केले तर 1,881 म्हणजे 1,881 जे लॉटरी लागलेली नाही आहेत बघा, त्यांचं एक आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे। या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता यांना विना अर्ज शुल्क पुन्हा जी लॉटरी निघेल सिडको लॉटरी त्याच्यामध्ये परत त्यांना संधी दिल्या जाईल। याची पण माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघू। त्यांनी सांगितलेलं आहे ते लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे ती बातमी पण आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्याच्या पहिले मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ही लॉटरीची प्रक्रियेचे पूर्ण टप्पे आता कसे असणार आहेत। बघा, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर बघा तुम्हाला त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही EMD अमाऊंट पे केली त्यानंतर तुमचा आता लॉटरीमध्ये रिझल्ट लागला म्हणजे तुम्हाला घर लागलं। आता हे घर लागल्यानंतर तुम्हाला आता इरादापत्र येईल। इरादापत्र आल्यानंतर तुम्हाला मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला मेसेज येईल किंवा मेल येईल। त्याच्यानंतर तुम्हाला बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या इरादापत्रामध्येच तुम्हाला वाटपपत्र म्हणजे इन्स्टॉलमेंट कसे पे करायचे ते येईल, कारण की हे सगळं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा साईडला। त्याच्यानंतर तुम्हाला आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्ही सिडकोचे जे इन्स्टॉलमेंट असतात जशी की घराची किंमत असली आणि जर तुमच्याकडे जर काही कॅश असेल, बाकीचे जर तुम्हाला काही लोन करायचं असेल किंवा तुम्हाला जर सर्व लोन करायचं आहे का इन्स्टॉलमेंट पे करायचे आहे म्हणजे समजा 74 लाख रुपये वाशी लॉटरीची किंमत आहे त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामधून जर तुम्हाला 74 लाखमधून 10 लाख रुपये जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आणि बाकी उरलेली जर 64 लाख रुपये अमाऊंट जर तुम्हाला लोन करायचं तर सिडकोकडून तुम्हाला एक NOC घ्यावी लागते। NOC घेतली की तुम्हाला बँकेकडे जाऊन मग ते तुम्हाला ते लोन करून देतात। त्याच्यासाठी तुम्हाला बँकेकडून एक फॉर्मॅट घेऊन सिडको ऑफिसला जमा करावं लागतो, तेव्हाच तुम्हाला ती NOC देतात। म्हणजे NOC दिल्यानंतर मग तुम्हाला सिडको लॉटरीकडून म्हणजे सिडको जे ऑफिसकडून तुम्हाला NOC देतात, मग तुम्ही बँकेत लोन करता आणि बँकेत लोन केल्यानंतर मग तुम्हाला जे बँकेचे जे इन्स्टॉलमेंट आहे ते बँकेचे इन्स्टॉलमेंट बँक सिडकोला ट्रान्सफर करते। बघा, हे पण माझ्यासोबत झालेलं आहे कारण की मी पण सिडकोच्या घरामध्ये राहतो, मी पण याच टप्प्यामधून पूर्ण गेलेलो आहे आणि मी जसं गेलो मी तसंच तुम्हाला माहिती सांगतो। मी दुसरी व्यतिरिक्त काहीच माहिती सांगत नाही, कारण की मी पण 2021मध्ये फॉर्म भरला होता, मला 2022मध्ये लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे। त्यामुळे मी ज्या टप्प्यातून गेलो मी तीच माहिती तुम्हाला सांगतो, कारण की याच्यावरती मी या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ बनवले। मी माझं अलॉटमेंट लेटर, बँकेचा फॉर्मॅट लेटर, NOC हे सर्व मी या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत। तुम्हाला वेळ असेल तर ते काय तुम्ही यूट्यूब चॅनलवरती चेक करा, म्हणजे तुम्हाला ते सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जी काही समस्या असेल ते व्हिडिओ पाहिल्यानंतर निराकरण होईल। त्यानंतर तुम्ही सगळे इन्स्टॉलमेंट पे केल्यानंतर सिडकोद्वारा तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला एक तर तुमच्या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं सांगण्यात येईल की आता तुम्ही ॲग्रीमेंटला या। ॲग्रीमेंटला गेल्यानंतर तुम्हाला तिथे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरावं लागतात। आमच्या वेळेस 3% होती आणि 1% रजिस्ट्रेशन शुल्क, म्हणजे जवळपास 1% म्हटलं तर समजा 74 लाख रुपये घराची किंमत असली तर 74,000 रुपये असं तर 1% असते। अशी म्हणजे जी अमाऊंट आम्ही पे केली होती स्टॅम्प ड्युटी। त्यानंतर मग आम्ही आमचे सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन सिडको ऑफिसला गेलो होतो। त्यानंतर मग आम्हाला त्यांनी रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट दिले आणि रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट दिल्यानंतर आम्ही मग पनवेलला सिडको ऑफिसमध्ये जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं जे ऑफिस आहे घराचं रजिस्ट्रेशन करायला गेलो। तिथून मग घराचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जिथे लोकेशनला लॉटरी लागली तिथून आम्हाला आमच्या घराची चावी देण्यात आली। म्हणजे अशी सिडको लॉटरीची ही पूर्ण प्रक्रिया आहे, ही थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे।
या लॉटरीमध्ये बघा अजून स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज हे किती असणार आहे हे अजून सिडकोद्वारा कुठे असं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. म्हणजे बघा EWSसाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे वेगळे चार्ज असतात आणि तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा वेगळे चार्ज असतात. EWS हे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरी आहे आणि ही यांच्यामध्ये तुम्हाला 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपये सबसिडी पण आहे. असे हे तुम्हाला आता जेव्हा सिडकोद्वारा जे EWS आणि LIGसाठी जे रजिस्ट्रेशन किंवा स्टॅम्प ड्युटीचं काही नोटिफिकेशन आलं तर त्याची पण माहिती आपण व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगण्यात येऊ. तर असा हा व्हिडिओ आहे. आणि आता आपण जी दैनिक लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे की त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे पहिल्या फेरीमध्ये ज्यांना घर लागलं, दुसऱ्या फेरीमध्ये ज्यांना घर लागलं, तिसऱ्या फेरीमध्ये ज्यांना घर लागलं आणि ते एक रँडमली जे घर सांगण्यात आलेलं होतं किंवा ज्यांना काहीच म्हणजे ज्यांना घरच लागलेलं नाही ते सिडकोद्वारा एक रँडमली घर देतील. म्हणजे तुम्हाला ते 15 दिवसाचा वेळ देतील. ते पण ते नोटिफिकेशनमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा जे साईडला जे त्यांनी सांगण्यात आलं होतं की बा तुम्हाला जर हे घर घ्यायचं असेल तर तुम्ही 15 दिवसामध्ये सिडकोला सांगू शकता, नाहीतर तुम्ही ते स्वतःहून कॅन्सल होईल असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. 1881 जे अर्जदार आहेत त्यांना परत एकदा नवीन लॉटरीमध्ये संधी दिल्या जाईल. चला आता आपण आज ते दैनिक लोकसत्तामध्ये जी बातमी आली जी मी तुम्हाला स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं होती किंवा या लॉटरीमध्ये जी माहिती जे पहिली फेरी दुसरी फेरी याची माहिती कुठे आली तर मी तुम्हाला ते व्हिडिओद्वारे समजून सांगतो. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पसंतीप्रमाणे घर न मिळालेल्या अर्जदारांना शुल्काविना अर्ज संधी. 1881 अर्जदारांना सिडकोकडून पुढील 34 विशेष पर्याय. शिवजयंतीच्या मुहूर्तावर बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते सिडकोच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये ज्या 1881 अर्जदारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे घर मिळाले नाही अशांसाठी सिडकोने त्यापुढील सोडतीमध्ये संबंधित अर्जदारांना अर्ज शुल्क न भरता सहभागी होऊ शकतील असा पर्याय उपलब्ध ठेवला आहे. या अर्जदारांना नव्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची तसेच शुल्क भरण्याची गरज भासणार नाही असे सिडकोने सोडतीचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल सर यांनी दिले. गेल्या 4 महिन्यापासून 25,723 घरांची सोडत प्रक्रिया सिडको महामंडळाने राबवली. 19,518 अर्जदारांना सोडतीमध्ये घर लागल्याने सिडकोने जाहीर केले. शेकडो अर्जदारांनी त्यांच्या निवडीप्रमाणे सिडकोचे पसंतीचे घर मिळाल्याने अर्जदारांनी आनंद व्यक्त केला. यातील पहिल्या फेरीत 12,420, दुसऱ्या फेरीत 611 आणि तिसऱ्या फेरीमध्ये 404 अर्जदारांना त्यांनी निवडलेल्या पर्यायाप्रमाणे घर सोडतीची चौथी फेरी सिडको ऑनलाईन पद्धतीने काढणार होती. या चौथ्या फेरीत तब्बल 6,081 अर्जदारांना ऑनलाईन प्रमाणे घरे लागली. बघा आता ज्यांना घरे लागलेले नाही आहेत असे 1881 जे अर्जदार आहेत त्यांना आता जी सिडकोची जी नवीन लॉटरी येणार आहे 2025मध्ये त्यांना ते आता एकदा परत संधी देतील. बघा काय बोलतात ते. ज्या अर्जदारांना घरे लागले नाहीत अशांना पुन्हा नवीन सोडत जाहीर झाल्यावर सोडतीत सहभाग असल्यास त्यांनी अर्जासोबत भरलेले 250 रुपये अर्ज शुल्क सिडकोकडे तसेच कायम असल्याने नव्या सोडत प्रक्रियेत त्यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. बघा ज्यांनी आता नवीन सोडत येईल ज्यांनी जे रजिस्ट्रेशन करण्यासाठीचे 250 रुपये ज्यांनी भरलेले होते ते आता नवीन सोडतीमध्ये तुम्हाला हे भरावे लागणार नाही. अशी ही सिडको लॉटरीमध्ये जे त्यांनी सांगितलेले होते की 21,399 जे घरांची जी लॉटरी होती त्याच्यामधील जे टोटल जी घरे आहेत त्याच्यामध्ये 1881 जे अर्जदारांना घरे लागले नाहीत बाकीचे ज्यांनी फॉर्म भरले होते म्हणजे 19,518 एवढ्या लोकांना लॉटरीमध्ये घरे लागलेली आहेत. ही दैनिक लोकसत्ता 20 फेब्रुवारीला आलेली बातमी आहे असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.